मित्रांनो, स्वामींची असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, हा संदेश मन लावून ऐका। हा संदेशामुळे तुमच्या घरात आज यशाची गोड बातमी नक्कीच येणार आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नका। स्वामी भक्तांनो, नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं। आयुष्य जास्त सुंदर वाटतं। भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं। आयुष्य जास्त सुंदर वाटत असतं। कायमचं मागण्या करण्यापेक्षा काहीतरी देऊन आपण पाहावं। आयुष्य मात्र जास्त सुंदर वाटत असतं। आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावे लागतं। आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही। माणसाच्या गरजा कधीच संपत नाही। शक्य तेवढे तारे मोजून समाधानी आपण नक्कीच राहिलं पाहिजे। स्नेह आणि भावना जीवनात मोठी भूमिका बजावत असतात। जो इतरांचे दुःख स्वीकारतो तो माणूस असतो। अंधारात दिवा बनवून कोणी कधी रस्ता दाखवेल कोणास ठाऊक, कारण संकटासमयी जो सोबत असतो तोच ईश्वर असतो आणि तोच देवता असतो आणि त्याला आपण स्वीकारलं पाहिजे। कोणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी कधीतरी सुख देऊनच जाते। म्हणून श्री स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे देव कधीच वाईट होऊ देत नाही आणि होऊ देणारही नाही, कारण देव सदा त्याच्या पाठीशी असतो। आणि स्वामी आपल्याला तसंच म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि प्रत्येक संकटात स्वामी आपल्या पाठीशी असतात सुद्धा। म्हणून भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते आणि आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते। धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते। म्हणून जे माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही। वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं। म्हणून चलबिचल करणाऱ्या शेळींपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो। आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते। आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका। विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि सत्याचाच होणार सुद्धा आहे। म्हणून एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर आपल्याला यश मिळत असते। म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो आणि तो मिळतो सुद्धा। म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याच्यापासून माणूस तयार करता येईल। आणि असा कोणताही रंग या जगात नाही, फक्त आपण जगामध्ये माणुसकी जपली पाहिजे आणि वागली पाहिजे। ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो आणि प्रत्येक यश मिळवू शकतो। म्हणून प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे। आणि जो व्यक्ती जितका शांत आणि संयमी असतो त्याला यश हे जीवनात तितके जास्त मिळत असते। म्हणून कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवत असते। म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरेच नाती हे अहंकाराने सुद्धा तुटत असतात। म्हणून अहंकार आपण कधीही मनात आणायचा नसतो। वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या कधीतरी संपत असतात आणि त्यांना अंत हा असतोच। म्हणून खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोक जेव्हा आपल्या संगतीत असतात तेव्हा जग आपल्याला समजत असते। म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात। म्हणून बोलत चला आणि प्रत्येक विषय समोरच्याला तुम्ही मांडत चला। स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक हे आपोआप कमी होऊन जातील आणि तुम्हाला काहीही मागू शकणार नाही आणि कोणीही तुमच्याजवळ नक्कीच ती अपेक्षाही करणार नाही। म्हणून तुम्ही स्वतःला कधीच वेळ देणार नाही आणि कधीही कोणती गोष्ट घेणार सुद्धा नाही, कारण त्या पैशाची किंमत तुम्हाला ती कळालेली असते। म्हणून स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही। कुठल्याच गोष्टीचा गर्व कधीच आपण करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते आणि ते मिटूनही जाऊ शकते। म्हणून कुणालाच कमी समजू नका। ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि ते देव बघतही असतो। म्हणून जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना नक्कीच तुम्ही सांभाळून ठेवले पाहिजे आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे। या वाक्यामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतील आणि आजचा संघर्ष जो असतो तो उद्याचे सामर्थ्य तुमच्यासाठी निर्माण करत असतो। म्हणून तुमचे जेव्हा विचार बदलतील
तेव्हा तुम्ही आपोआप बदलू लागाल आणि तुम्हाला भरपूर मोठे यशही गवसेल. म्हणून स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. आणि माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुख दुःख हे आपलं अवलंबून असतं. आणि आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे आपण नक्कीच सोडून दिले पाहिजे आणि स्वतःचा विचार फक्त आपण केला पाहिजे. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि तुम्हाला ते नक्कीच तुमच्यामध्ये आत्मविश्वासात ठेवावा लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे मात्र नक्कीच, आणि आपल्याला जिंकल्याशिवाय नक्कीच कोणी अडवू शकत नाही. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. म्हणून स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात. तुम्ही त्यासाठी कष्ट भरपूर केले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी नक्कीच तुम्ही वेळ दिला पाहिजे. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आणि पुढे जायला हवं. म्हणून आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी आपल्याला नक्कीच करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भक्कम उभं राहावे लागणार आहे. म्हणून या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. म्हणून मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत असे असतात. म्हणून कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. आणि जे शक्य नसेल तर कमीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. म्हणून खरं तर सगळे कागद सारखेच असतात. त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होत असतात आणि ते सर्टिफिकेट गावभर आपण मिरवत सुद्धा असतो. म्हणून आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पाहू शकतात ज्याचे निर्धार ठाम असतात आणि ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. म्हणून नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवण्यासाठी हाच खरा मार्ग आहे. आणि आपण जीवनामध्ये फक्त कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने सगळं संकट दिलाय, मग मार्गही तोच दाखवेल. फक्त त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचे गुणगान करत आपण नामस्मरण हे नक्कीच केले पाहिजे. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं किती अवघड असतं आणि होऊन गेलेलं असतं ते विसरणं. म्हणून ते खूप भयानक असतं. म्हणून तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका, कारण हळवं मन ज्याचं असतं ना त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं आणि तो फसत देखील असतो. म्हणून सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच मनामध्ये बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र नक्कीच फिक्स आहे. आणि सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज नसतो. म्हणून लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेत असतात, पण आता कळलं आयुष्य जगताना खूप परीक्षा आपल्याला द्याव्या लागत असतात आणि त्या आपल्याला समजत सुद्धा नाही. हे मात्र निश्चित खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच ते सोडवा. लेट होईल पण नक्कीच थेट होईल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला अनुभव चांगला सुद्धा येईल. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट हा फेडावा लागत असतो आणि हे कर्म आहे. हे तुम्हाला नक्कीच फेडावं लागेल आणि यालाच तुम्ही घाबरून जीवनामध्ये चाललं पाहिजे. म्हणून जी माणसं समजावून सुद्धा समज नाहीत ना, अशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार आहे. म्हणून त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही. म्हणून आयुष्यातील चुका सोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात आणि त्या दुरुस्त आपण केल्याच पाहिजे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाची प्रकाशवाट दाखवणाऱ्या सर्व गुरूंना आपण नमस्कार केला पाहिजे आणि आपले स्वामी समर्थांना आपण दररोज नक्कीच नमस्कार करून घराबाहेर पडले पाहिजे. मनातलं ओझं कमी करण्याचे हक्काचं ठिकाण म्हणजे आपले स्वामी समर्थांचा दरबार आहे आणि त्यांच्या दरबारात जाऊन त्यांच्या पाया आपण नक्कीच पडलं पाहिजे. आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो ना, तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात आणि तीच माणसं भरपूर काही जीवनाचा अनुभव घेऊन बसलेले असतात. म्हणून आपल्याला कोणाचं तरी ऐकावं लागेल आणि कोणाचं तरी ऐकल्यानेच आपण जीवनामध्ये चांगले अनुभव घेऊ शकतो, कारण समोरच्याला बरोबर अनुभव आलेले असतात आणि त्याने ते जीवनही जगलेलं असतं. म्हणून रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा.
कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील आणि एक दिवस नक्कीच तुमचं कौतुक होईल सुद्धा. म्हणून परिस्थिती जीवनाचा आरसा दाखवते. अनुभव त्याचं जीवनात कसे बदल करावेत ते शिकवत असतात आणि ते बदल आपल्याकडून घडवत असतात. म्हणून कुणालाही न दुखावता जगणे याचे इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे कळाले ना त्याला पुण्य कमवण्यासाठी आवश्यकता राहत नाही, कारण तो पुण्य कमवत असतो. म्हणून परिस्थिती कशीही असो आपल्याला उठून उभं राहण्याची जिद्द फक्त आपल्या मनात ही राहावी लागते. आणि भोग हे भोगूनच संपतात आणि भोगावेच लागतात. त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता मात्र नक्कीच असते आणि ती फक्त शक्यता असते. ते कमी होईल ना होईल हे फक्त तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही कर्माचा पाठलाग करा. भाग्य तुमचा पाठलाग हे नक्कीच करणार आहे. आणि आयुष्यातील कोडी तुम्हाला सोडवायची असतील ना तर स्वभावात तुम्हाला गोडी ही आणावीच लागेल. आणि स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा मात्र अहंकार आपल्याला नसावा एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून 1000 चुका करा पण एकच चूक 1000 वेळा कधीच तुम्ही करू नका आणि त्यामागे नक्कीच धावू नका. म्हणून दुसऱ्यांच्या दोषाचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तेच तो व्यक्ती दुसऱ्याकडेही बोलत असेल याचे आपण ठाम उत्तर देऊ शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला माणसं ओळखायला शिकायला लागतील. आणि शारीरिक सौंदर्य हे कालांतराने नष्ट होत असते, पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही. ते शेवटपर्यंत तसेच असते आणि तसेच टिकून सुद्धा राहते. म्हणून असण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगले माणसं जोडत चला आणि चांगल्या माणसांसोबत तुम्ही नक्कीच राहत चला. स्वामी सांगतात, ज्याचं कोणी नसतं त्याचे आम्ही असतो. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अनमोल वचन स्वामींनी आपल्याला दिलंय. आणि तेच तुम्ही नक्कीच कानामध्ये तुमच्या गुणगुणलं पाहिजे आणि स्वामींची आठवण तुम्ही दररोज काढली पाहिजे. म्हणून ओंजळीत आपल्याला हवं तेवढंच पाणी भरावं. मनाची तहान भागवतं सुखाच्या क्षणाला नक्कीच तुम्ही घेरावं. आणि सुखाचे क्षण हे आयुष्यातले नक्कीच तुम्ही जगून घ्यावे. आणि ज्यांना आपले विचार पडत नसतील त्यांना प्रत्युत्तर कधीच देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला धवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआप खाली होतो. आणि समोरच्या माणसाला नक्कीच त्याला अनुभव आल्यावर सर्व गोष्टी या समजत असतात. म्हणून भलेही तो जमाना कागदाचा होता पण पत्रातल्या भावना मात्र 2-4 महिने सहज टिकायच्या. आजकाल आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट मात्र करता येतात. आणि आपण त्या मोबाईलच्या आहारी नक्कीच झालेलो आहे. म्हणून रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त पाऊस पडावा लागतो आणि माणसांच्या दर्जा कळायला फक्त एक प्रसंग हा पुरेसा असतो. आणि त्यात कळून जातं की समोरची व्यक्ती आपल्या सोबत आहे की आपल्या विरुद्ध. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना तरी फुलाने आपलं फुलणं हे कधीच सोडायचं नसतं आणि तो सोडतही नसतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून आपण तसंच केलं पाहिजे. आपण किती काम करायचं आणि कोणाला किती द्यायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं. नंतर त्याला काहीच करू आपण शकत नाही. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. आणि स्वामी म्हणतात, चांगल्या लोकांच्या संगतीत नक्कीच तुम्ही राहा. तुम्ही प्रगतिशील व्हाल आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने तुमच्या जवळ चांगले विचार सुद्धा येतील आणि तुम्ही यशाच्या नक्कीच शिखरावर जाऊन पोहोचाल. म्हणून सावली तुम्हाला निर्माण करायची असेल ना तर उन्हात होरपळायला तुम्हाला शिकायला लागेल आणि तुम्हाला मेहनत ही नक्कीच करावी लागणार आहे. म्हणून भक्ती म्हणजे माऊली आहे, माऊली म्हणजे पंढरी आहे आणि पंढरी म्हणजे वारी आहे. आणि ती वारी आणि त्यातला आनंद आपण नक्कीच बघितला पाहिजे. तसंच ते लोक जसे आनंदी असतात तसेच आपण जीवनामध्ये पूर्णपणे आनंदी राहायला हवे. आणि पूर्णपणे आनंदी राहिल्याने आपल्यालाही तितका उत्साह आणि तितका आनंद पूर्ण जीवन जगताना येऊ शकतो. आणि प्रत्येक पावलावर आपल्याला संकटे आहेतच, पण त्यात पण आनंद शोधून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे याचाच त्याचा अर्थ होतो. म्हणून रात्रभर गाढ झोपावं लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र आपल्याला जगायला लागणार आहे. कारण आपण इमानदारीने आयुष्य जगलो तर आपल्याला नक्कीच चांगली झोप सुद्धा लागणार आहे. म्हणून जो सतत चिंता करत असतो त्याच्या मागे सगळी संकट येत असतात आणि जो व्यक्ती फक्त आनंद असतो त्याच्या मागे सर्व सुखे मात्र येत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तो लढाईसाठी तयार असतो. आणि म्हणून जिंकायला शिका. आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही जिंकलात असंच नाही, काही गोष्टी तुम्हाला हरावी लागेल, मग ती तयारी तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. म्हणून असंच आपण नक्कीच प्रत्येकाशी मन जुळून घेतलं पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या संगतीत आपण तेवढं राहिलं पाहिजे. काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला ते नक्कीच तयार नसतात.
अशांना तुम्ही नक्कीच सोडून द्यायला हवं आणि त्यांचा नक्कीच पाठलाग तुम्ही नाही करायला हवा. आणि तो पाठलाग केला तर ते नुकसान तुम्हालाच भोगावं लागणार आहे आणि पूर्णपणे तुमच्या अंगाशी येणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आणि आपले ग्रंथ हे वाचलेच पाहिजे. तेव्हाच तुम्हाला कुठेतरी चांगल्या गोष्टी या शिकायला मिळत असतात आणि चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही आणि ते काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व मात्र असतं. म्हणून चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. मित्रांनो, सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हाच आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि हाच श्वास तुम्हाला जीवनामध्ये पुढे पुढे घेऊन जात असतो आणि तुमचं ध्येय हे वाढवत देखील असतो. म्हणून तुम्ही त्याच प्रकारे जीवन नक्कीच जगायचं आहे. ओठांवर हसू येत होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि भरपूर काही गोष्टी आपण बालपणी मस्त मजेत आपण भरपूर एन्जॉय सुद्धा केल्यात. म्हणून तुम्ही सूर्योदयासोबत अंधार दूर करणारा प्रकाश येतोच, फक्त रात्र संपेपर्यंत धीर तुम्ही धरायला हवा, हे मात्र निश्चित. आणि जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काहीही नाही आणि असणारही नाही. कारण तुम्हाला झोप जर लागली नाही तर तुम्ही किती त्रासाल आणि तुमच्या मनात शांती नसली तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजणार सुद्धा नाही. तुमच्या जीवनात जर आनंद नसेल तर तुमचं जीवन जगून काही फायदा सुद्धा नसतो. म्हणून आपल्या जीवनात या तीनच गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या पाहिजे: झोप, शांती आणि आनंद. बस याच गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या असतील तर तुम्ही श्रीमंत देखील आहात. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली ना ती कपाळीच लावली जाते. म्हणून किमतीवरून कोणाचं अस्तित्व तुम्ही ठरवू नका. प्रत्येकाची किंमत किती असली पण ज्यावेळी ते कामाला येतं त्याची किंमत वाढून जात असते. म्हणून तुम्ही फक्त मदत करण्याची जिद्द तुमच्या जवळ असली पाहिजे. आपले असोत किंवा परके, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि तीच माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि तो त्रास आपल्याला पूर्ण आयुष्य भोगावा लागत असतो. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे नक्कीच तुम्ही या प्रकारे जगले पाहिजे. आणि असे जगले तर तुम्हालाही देव कधीही दुखावणार नाही. दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर आपण जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याच्यानेच आपला विकास देखील संभव असतो. म्हणून दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो तेव्हा त्याला तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण आपण करा, मग इतरांना करायला शिका. म्हणून आपण जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हाच आपण भरपूर काही गोष्टी या जीवनात अनुभव घेत असतो आणि त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतही असतो. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकांना आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि त्या अनुभवानेच नक्की शिकायला मिळत असतात. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि चांगलीच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नका हो तुम्ही कधी उदास. तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास आणि प्रत्येक क्षण भरभरून तुम्ही जगायला हवा. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा. सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नव्या दिशेला नवीन कामं तुम्ही नक्कीच सुरू करू शकाल. आणि मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयशाला देखील मानेल हार. संकटे समूळ नष्ट होतील, जिद्दीने करा प्रतिकार आणि जिद्दीनेच तुम्ही पुढे सरसावत जायचंय आणि जिद्दीने सगळ्या गोष्टी करायचंय. काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण आनंदी राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जात असते. काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखी आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवा आणि तुमच्यासोबत ते बाळगलेच तुम्ही पाहिजे. देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो आणि ते जर चांगले असतील तर देव तुमची कोणती नक्कीच तुमच्या मनामध्ये जी आशा असेल आणि जे तुम्ही देवाकडे मागत असाल ते पूर्ण करत असतो. म्हणून आनंद स्वतःपर्यंत ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वात सोबत वाटल्यास खूप वाढेल आणि तो वाढत वाढत जातो. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं महत्त्वाचं आहे. आणि तो आरंभ जर केला
तर आपल्याला अनुभव येत जातील आणि आपण त्यातून भरपूर काही शिकत जाऊ. मग तसं आपल्याला पुढे जात जात कळत सुद्धा जातं. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागृत होत असते आणि ती नवीन आशा आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जात असते. म्हणून रात्रांच्या गंधाने रात्र रूपाला ग आली, निशिगंध आला फुलून निशा गंधमय झाली. आणि अशीच निशा गंधमय होत जाते. आयुष्याचंही असंच असतं. आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवीन चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट तुम्ही मनामधून काढून टाका. नेहमी प्रथम स्थानावर राहा. स्मित हास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारताना सुद्धा. म्हणून आपल्या चुका जर झाल्या तर त्या स्वीकारायला देखील शिका. आणि तो माणूस खूप बलाढ्य असतो आणि त्याच्यामध्ये खरंच चांगली हिंमत सुद्धा असते. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळू देत नाही. ही सवयी आपली मानसिक शांती भंग करत असते आणि आपल्याला नक्कीच चुकीच्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधी येत नसतो आणि तो येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. तुम्ही एकदा दुसऱ्याला देऊन बघा, तुम्हाला असा आनंद मिळेल जो आनंद कुठेही मिळू शकत नाही. म्हणून चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो आणि इतरांच्या हृदयातही राहत असतो. म्हणून सुखदुःखांच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि हाच आनंद जगत आपण जगलं पाहिजे, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणं आहे. आणि हे दोन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये दुसऱ्यासारखं वागाल. आणि तुम्ही फक्त एक गोष्ट करा की कोणावर बोट दाखवू नका आणि कोणाची चूक काढू नका आणि स्वतःची चूक ही नक्कीच तुम्ही स्वीकारायला शिका. तेव्हाच तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही अनुभव मिळवाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे. आणि ज्याच्याकडे समाधान असते तो व्यक्ती नक्कीच आनंद असतो. आणि इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. कारण आपण चिंता करत बसलो तर नवी गोष्टी आपल्याला समजत नाही आणि नवीन गोष्टी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून त्या आपण विसरत चालत असतो. म्हणून तसं करू नका. तुम्ही चिंता कोणत्या गोष्टीची करताय यावर सुद्धा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणून तुम्ही कधीही एक गोष्ट करा, आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपण. म्हणून प्रत्येक गोष्ट ही आनंदात जगायची आणि आनंदात आपण करून पुढे सरसायचं आहे. जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त महत्वाचे आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे हे पण जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही नक्कीच कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव ही निर्माण होत असते. दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट हा शांतीने करा. आज परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि आजच परमात्मा आपल्याला कुशीत घेत असतो. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे ना, तिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून आपण जे कर्म करतो तसेच आपल्यासोबत घडत असतं आणि तेच आपल्यासोबत घडणार सुद्धा आहे. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून नक्कीच तुम्ही दूर ठेवा. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यातील काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात नसतातच आणि त्या आपण नक्कीच आणून त्या आपल्याजवळ टाकत असतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असतं. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं. आणि जीवनात काही क्षण असे येतात जे जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात. म्हणून आयुष्याची सोनेरी पहाट ते घेऊन येत असतात आणि आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगत असतो. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख आहे आणि ते आपण अनुभवलं पाहिजे. म्हणून शरदाच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्यायाल्या, शुक्र चमके एकसारखा पाहून श्यामला सावल्या. म्हणून आपल्यालाही कोणतरी बघून असं सावळलं पाहिजे आणि नक्कीच आपण तसं वागलं पाहिजे आणि नम्र आपण राहिलं पाहिजे. 2 क्षणाचे असते भांडण, 7 जन्माचे असते बंधन. किती आले जरी संकट, नेहमी आनंद राहो सहजीवन. आणि असंच आपण आनंदी राहिलं पाहिजे आणि सहजीवन एकमेकाची साथ देऊन आपण पुढे गेलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. आणि तो आपल्यासोबत नक्कीच पुढे येत असतो आणि आपल्याला तो साथ देत असतो. म्हणून नातं काय आहे
हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे आपण अनुभवणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा आपल्याला मनापासून होत असतो आणि मनापासून तो संवाद आपण करतही असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल तर ती यात्रा बनवून जाते, भोजनात जर असेल तर तो प्रसाद बनून जातो, भुकेत जर असेल तर तो उपवास होऊन जातो, आणि घरात जर असेल तर ते घर हे मंदिर बनून जाते. म्हणून आपण प्रत्येक गोष्टी ती भक्ती शोधलीच पाहिजे आणि भक्ती ही परमेश्वराची केलीच पाहिजे. आपले मन शांत राहते आणि प्रत्येक गोष्टीचा चांगला अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही फळाला येईल आणि तुमचे नक्कीच मेहनत रंग लावेल. म्हणून जीव झाली शाळा, अनुभव झाला गुरु, शिका सर्व येथूनच. अभ्यास तुमचा ठेवा फक्त सुरू, आणि जीवनाचा अभ्यास असाच आपल्याला करत राहावा लागणार आहे. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येत नाही आणि उमटत नाही. म्हणून तुम्हाला त्रास हा सहन करावाच लागेल आणि दुःख तुमच्या वाट्याला येणारच आहेत. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहते आणि ती तुमच्याजवळून कोणी घेऊही शकत नाही. म्हणून काही गुण पाहतात, काही फक्त दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहतात, आणि मन जर चांगलं असलं तर समोरचा व्यक्तीही तितका चांगला आणि आवडीचा होतो. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले कधीच जात नाही. फक्त जीवनामध्ये संशय आला तिथे विश्वास थांबत नाही, आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही मात्र निघून जात असतं. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो, आणि त्याला आपण नक्कीच प्रत्येक ठिकाणी महान ठेवलं पाहिजे आणि त्याचे उपकार कधी विसरू नये. अहंकार त्याला असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळून जातं. कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर मात्र करत असते आणि त्यालाही पुढे घेऊन जात असते. म्हणून आयुष्यात फक्त नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. जो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्याचं नक्कीच यशस्वी होतो आणि होणारच आहे. म्हणून दुसऱ्याची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा असते, आणि तिथेच आपला परमेश्वरही असतो. त्याची सेवा आपण मनापासून केली पाहिजे. म्हणून सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो, आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच आपल्याला सापडत असतो. म्हणून तोच अनुभव घेऊन आपण प्रत्येकाचं वागणं हे बघितलंच पाहिजे आणि त्यानुसार ठरवलंच पाहिजे. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि मिळूही शकत नाही. कारण जीवन एक गाणं आहे, ते गुणगुणत राहावं, आणि ते तसं गुणगुणत आपण पूर्ण आयुष्य जगून घ्यायचं आहे. सुकलेल्या सगळ्या पानांना कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं असतं तेच आपल्याला दिसत असतं. तसंच आपलं ध्येय आपण ठरवायचंय आणि फक्त त्याच्याकडेच बघायचंय आणि त्याच्या दिशेनेच आपण जायचं सुद्धा आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार होतो, आणि स्वाभिमान आपण नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असं दिसून येते की त्यांचे कार्य हे अद्वितीय आहे. त्यामुळे त्या स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम करत राहा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच लोक पुढेही जाऊ शकतात. म्हणून ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजाने तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचे काम त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून कोणत्याही क्षेत्रात जाल तिथे तुम्ही नक्कीच तुमचा यशाचा झेंडा हे गाडूनच याल, हे मात्र निश्चित. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराशा झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही चांगल्या रीतीने करू शकाल. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहायचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासवी शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही न थांबता प्रयत्न जीवनात करत राहिले पाहिजे. एक दिवस तुमचाच असेल आणि विजय तुमचाच होणार आहे. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपणही चांगले व्यक्ती असल्याची नक्कीच आपण खात्री करून घेतली पाहिजे. अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि त्यांना यशही मिळत नाही, आणि त्यांच्या यश हे 2 पावलावरच असते.
हे त्यांना समजत देखील नाही. म्हणून तुम्ही तसं समजू नका की तुमच्या पाठीमागे कोणाचा हात नाही. खुद्द स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीमागे आहे. म्हणून आपल्याला भिण्याची काही गरज नाही आणि आपण भिवूही शकत नाही. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात आणि तेव्हाच ती मूर्ती होत असते. म्हणून एवढं लक्षात घ्या, फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींना नक्कीच तुम्ही त्यांची सेवा मनोभावाने आणि निर्मळ मनाने करायचे. जीवनात स्वतःची तुलना कधी इतरांसोबत करू नका, कारण प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या समस्याही वेगळ्या असतात. तुलना करायचीच असेल ना तर तुमच्या कालची आणि आजच्या दिवसासोबत करा. ती तुम्हाला नक्कीच पुढे नेईल आणि नक्कीच तुम्हाला ती यशस्वी करेल. म्हणून गुलाबाचं फूल जेवढं सौंदर्यामुळे लक्षात राहतं ना, तेवढंच ते त्याच्या संरक्षण करणाऱ्या काट्यांमुळेही लक्षात राहतं. म्हणून सौंदर्याचं रक्षण करण्यासाठी काट्यासारखं बोलणं असेल तर मग व्यक्ती लक्षात राहत असते आणि या काळात तर आपल्याला तसं वागावंच लागेल. म्हणून समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. म्हणून समाधान तुम्हाला असायलाच पाहिजे. ज्याला ही संपत्ती सापडते तो माणूस खरा सुखी होऊन जातो आणि आनंदी होऊन जातो. आणि तुम्ही तर स्वामींच्या भक्तीत लीन राहून सुद्धा सुखी, आनंदी आणि समाधानी राहू शकता. स्वामी भक्तांनो, अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान आपला जागा होत नाही आणि तोपर्यंत आपण कोणतेही पाऊल मोठे उचलत नाही. म्हणून आपला स्वाभिमान जागा होण्यासाठी नक्कीच आपल्या अस्तित्वावर काहीतरी झालं पाहिजे. तेव्हाच आपल्याला नक्कीच जाग येते आणि आपण पुढचे पाऊल घेण्यास नक्कीच तयार असतो. आयुष्यात तुम्ही कितीही चांगलं काम केलं ना तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ती लोक तुमच्या चुकाच काढणार आणि तुमच्या चुकांवर ते नक्कीच लक्ष ठेवणार आहेत. म्हणून त्या व्यक्तींकडे कधीही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुपलं चांगलं काम करत राहा. एकटे पडलात तरी चालेल, पण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून दुसऱ्याचं मन जपण्याचा प्रयत्न मात्र आयुष्यामध्ये तुम्ही कधी करू नका. जेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास हा एकट्यानेच करायचा असतो आणि तो एकट्यानेच आपल्याला करावाही लागणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये काही ना काही शिकलात तरी चालेल, पण माणसं मात्र ओळखायला शिका आणि ती माणसं जपायला सुद्धा शिका. म्हणून इतरांशी स्पर्धा करू नका, कारण तुमची लढाई कोणी दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी आहे. आणि स्वतःशी लढाई लढाल तर मग तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःकडून काहीतरी शिकाल आणि नवीन गोष्टी आत्मसात कराल. म्हणून आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि मिळणारही नाही. म्हणून स्वतःला आनंद होईल असं पण काहीतरी करत जा. किती दिवस लोकांचा विचार करणार आणि लोकांसाठी आपण जगणार आहे. म्हणून दुनियादारी करायला वेळ लागते, पण जेव्हा कळते ना तेव्हा माणूस स्वतःमध्ये जगायला लागतो आणि स्वतःमध्येच सर्व काही त्याला आनंद पाहिजे असतो. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत असते आणि ती किंमत आपण आयुष्यातून अनुभवून घेऊन ही चुकवू शकतो. म्हणून कोणी चांगलं आपल्याला समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण तोंडावर पण खरं बोला आणि खरं बोलायला आपण शिकलंच पाहिजे. माणूस यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो स्वतःचा बदलण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये भरपूर काही बदल करतो. म्हणून आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं निश्चित कधी सोडू नका. आणि ते तुम्ही सोडलत तर मग तुमची जीवन जगण्याची आशा ही पूर्णपणे मरून गेलेली असते. म्हणून पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात करा. जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली होती तीच अपेक्षा स्वतःकडून करा आणि स्वतःला तुम्हाला काम करायला लागेल तरच तुम्हाला त्यांचे फळं मिळणार आहेत. म्हणून शुद्ध खळखळून वाहणाऱ्या पाण्याला माहिती नसतं की पुढचा रस्ता आपला गढूळ असेल. तसंच उगवलेला दिवस हा बेभानपणे जगा, कारण पुढे जाऊन कसा मावळेल हा कोणालाच माहीत नाही आणि माहीत नसणार सुद्धा आहे. म्हणून एक गोष्ट कायमची तुम्ही लक्षात ठेवायची, ज्याच्या अंगात जिद्द असते ना त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते. तो ती गोष्ट मिळून राहतो आणि त्या गोष्टीसाठी तो आतोनात प्रयत्न सुद्धा करत असतो. म्हणून कोणतीच गोष्ट ही सोपी नसते आणि सोप्या गोष्टी करून हवं ते मिळवता येत नाही. म्हणून आपल्याला मोठं पाऊल हे आयुष्यात उचलावंच लागतं. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवत असतात. आणि म्हणून आपण फक्त आपल्यासाठी जिंकायचंय आणि आपल्याला चांगलं वाटेल तेच मात्र आयुष्यामध्ये करायचंय. आनंद मिळतोय तर घ्यायला शिका जीवनाचा, कारण हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाही आणि तुम्ही या दिवसाला जगूही नंतर शकणार नाही. म्हणून हे दिवस चांगल्या प्रकारे जगून घ्या आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मेहनत करा आणि मेहनत करत राहा. थोडा वेळ लागेल पण यश हे नक्कीच तुम्हालाच मिळणार आहे. आणि सकाळची सुरुवात ही नेहमी नव्याने सुरू करा. काल आपल्या बरोबर काय घडलं
हे सर्व विसरून आपली मानसिकता नवीन काहीतरी करण्यासाठी तयार झालेली असते. म्हणून ती नवीन मानसिकता ठेवा आणि नवीन सर्व काही तुम्ही आयुष्यामध्ये आपण नक्कीच शिकायला पाहिजे आणि करायला सुद्धा पाहिजे. तेव्हाच माणसाला नवनवीन अनुभव येतात आणि नवनवीन माणसं त्याच्या आयुष्यात भेटतात. आयुष्यात 4 पावलं पुढे जाण्यासाठी कधी कधी 2 पावलं स्वतःच्या मागे ही घ्यावी लागत असतात. तरच आपण उंच झेप घेऊ शकतो. आणि कोणी चांगलं समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण आपण त्याच्या नक्कीच समोर ते बोलले पाहिजे आणि तेच आपल्याला पुढे कामातही येतात. कारण असे आपण नक्कीच पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो तर आपण काहीच करू शकत नाही. आपल्यालाही काहीतरी करावं लागणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि ती प्रेरणा तुम्हाला भरपूर गोष्टीतून मिळू शकते. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य किती जगत आहात यापेक्षा तुम्ही ते कसं जगतात याला जास्त महत्त्व असतं. आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. त्यामुळे काही गोष्टी सोडून दिल्यानेच बरे असतात. परंतु असंही नाही की आपल्याला काहीच जमत नाही. जिथे जिद्द असते तिथे सर्व काही जमतं आणि सर्व काही होतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला शिका. कारण जिथे रिस्क आहे तिथे विजय फिक्स आहे आणि तुमचा विजय हा होणारच आहे. आणि नाही झाला तरी तुम्हाला शिकायला भरपूर मिळत असते. म्हणून यश मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणे पुन्हा एकदा प्रयत्न करणे. आणि ते पुन्हा एकदा प्रयत्न केल्याने आपण यशाच्या थोडा लांब असतो तर आपल्याला यश हे मिळून जात असते. म्हणून यश मिळवण्यासाठी टॅलेंटची नाही तर मेहनतीची आवश्यकता असते. आणि तुम्ही किती मेहनत करता हे नक्कीच तुमच्यावर स्वतःवर अवलंबून असते. म्हणून तुम्ही मेहनत ही मनापासून करायची. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा. कारण संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते आणि तीच परीक्षा आपण आयुष्यामध्ये देत असतो. म्हणून आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे. ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकतात आणि ते तुम्हाला मिळू शकतात. म्हणून नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते की कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण गहन पोखरू शकते. त्यामुळे स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नक्कीच नसावा. म्हणून स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचे नसते आणि न पारखता जोडलेले नाते हे कधीही टिकत नसते. नात्यांमध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटायला वेळ मात्र लागत नाही. म्हणून प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते, पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही. ते कोणी बघितलं तरच त्याला दिसत असतं हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता आणि आनंद त्यांच्याकडून घेऊही शकता. म्हणून जीवनात संघर्ष हा अपरिहार्य. प्रत्येक अपयश ही यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. आयुष्यातील चढ उतार हे तुम्हाला अधिक दृढ आणि निर्भीड बनवतात आणि तसेच तुम्ही आयुष्यामध्ये जगतही असतात. म्हणून आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागतं. जर आपण बदल केला नाही तर आपण जिथं आहोत तिथंच राहून आणि जो बदल करेल तो समोर जाईल आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण भविष्य सुद्धा बदलू शकतो. त्यासाठी आधी आपल्या सवयी बदलाव्या लागतील. सवयी बदलल्या की भविष्य आपलं बदलणार आहे आणि आपण चांगल्या कामावर लक्ष देणार आहे. म्हणून दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआपच येतात आणि आपोआपच निर्माण होत असतात. म्हणून कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम म्हणून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार व स्वतःवर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण आयुष्यामध्ये कामे केली पाहिजेत. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून येणारी व्यक्ती नक्की शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं नक्कीच होऊन जाईल. आणि अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं आणि चुकीच्या माणसांकडून कधीही तुम्ही अपेक्षा करायची नाही हे मात्र निश्चित. म्हणून शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे तर आत्मा ज्ञानामुळे हा पवित्र होत असतो आणि तो त्याप्रमाणे नक्कीच चांगला होत असतो. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ या जगामध्ये आहे. आणि जगाने माझ्यासाठी काय केले हे पाहण्या अगोदर मी जगासाठी काय केले हे अगोदर आपण विचारात घेतले पाहिजे. आणि सौंदर्य हे वस्तूत नसून ते पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते. त्याकरता जीवन फुलपाखरासारखे असू द्या, पण ध्येय मधमाशी सारखे ठेवा आणि हळूहळू मेहनत नक्कीच करत राहा. एक दिवस तुमचा नक्कीच येईल. कोणत्याही व्यक्तीशी चर्चा, भांडण होत असताना समाधानी राहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाहेर पडायला हवे आणि तुम्ही त्याच्याशी वादविवाद नक्कीच करू नये. आणि व्यक्तींच्या शिफारसी स्वीकारा, कारण ते विनामूल्य आहे. तरी आपल्या स्वतःच्या निवडींचा पाठपुरवठा करा, कारण त्या मुलांच्या पलीकडे आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात आलंही पाहिजे.
पुन्हा पुढेही आपले मस्तक झुकू नये. नेहमी ताठ मानेने जगायला आपण शिकले पाहिजे. आणि महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात. ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे ज्ञान असते आणि तेच आपल्याला भरपूर काही शिकवून जात असते. म्हणून ताऱ्या बनण्यासाठी तुम्हाला चमकावे लागते. तुमचा रस्ता तुम्हीच निवडा आणि अंधाराला अजिबात घाबरू नका, कारण अंधारातच तारे जास्त चमकत असतात आणि भरपूर काही ऊर्जाही देत असतात. म्हणून यशस्वी माणूस तोच असतो जो दुसऱ्यांनी मारलेल्या दगडांपासून स्वतःचे घर उभे करू शकतो. आणि तो दुसऱ्यांच्या चुका जे बोलत असतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष देत असतो. म्हणून जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल, तुमच्यासाठी नाही. ती तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता आणि त्यामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही. काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात, पण त्यांच्याशी लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे आणि त्याचे नक्कीच तुम्ही अनुभव घेतले पाहिजे. स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, कारण दुसरे कोणीच तुम्हाला मदत करणार नसतो. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी नंतरचा अर्थ कधीच नाही असा होतो. म्हणून जे काय करायचे ते त्या क्षणी करावे. स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करा. हेच तुमचं जीवनाचं लक्ष होणार आहे आणि हेच लक्ष तुमचं पाहिजे सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त आयुष्यावर आणि मेहनतीवर लक्ष द्यायचंय आणि जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न आपल्याकडून केला पाहिजे. कोणताही निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या, कारण अतिघाई संकटात नाही एवढं मात्र लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कोणताही निर्णय घेताना तुम्ही कसा घेता आणि काय विचार करता त्यामागे काय पूर्णपणे जीवन असतं हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. आयुष्याचं एक पाऊल पुढे यश उभं असतं. तुम्ही फक्त चालत राहिलं पाहिजे आणि चालत असताना तुम्ही फक्त यशाकडे बघितलं पाहिजे, बाकी तुमच्याकडे काही दिसलं नाही पाहिजे. निघून गेलेला क्षण हा कधीच परत मिळवता येत नाही. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा नक्कीच तुम्ही जगून घेतला पाहिजे आणि आनंदाने नक्कीच जगला पाहिजे. माणूस एकटा हारला म्हणजे तो हरत नाही, परंतु तो पुन्हा प्रयत्न करायचे सोडून देतो तेव्हा तो नक्कीच हारतो आणि त्याला जीवनामध्ये काहीही दिसत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्याला लढावी लागते, कारण लोक फक्त ज्ञान देतात, साथ कोणीच देत नाही. आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपल्या जीवनात बिझी आहे, पण त्या बिझी जीवनात नक्की काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही आणि ते त्यांना कळतही नाही. म्हणून एकाच प्रकारे विचार करून वेगवेगळे प्रॉब्लेम्स कधी सुटत नाही. त्यासाठी वेगवेगळा विचार तुम्हाला नक्कीच करावा लागतो. म्हणून कोणतीच गोष्ट सोपी नसते आणि सोप्या गोष्टी करून हवं ते मिळवताही येणार नाही आणि तुम्हाला मिळणारही नाही. म्हणून घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा भविष्याचा विचार करा, कारण निघून गेलेला काळ आपल्या हातात नव्हता, परंतु येणारा काळ तरी आपल्या हातात आहे आणि त्याचं आपण संधीचं सोनं देखील करू शकतो. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही किंमत लागत नाही, परंतु पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत ही आपल्याला मोजावी लागत असते. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती फक्त जिद्द आणि ती आपल्यात असली पाहिजे. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे तुमचं यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं आणि ते पहिलं पाऊल तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांकडे लक्ष देऊन ताण घेण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन ताणाचा पासून दूर राहिलेले कधीही चांगले असते. आणि वेळेनुसार बदलण्यापेक्षा वेळच तुम्ही बदला, कारण चांगली वेळ येत नाही तर ती आणावी लागते आणि आपल्याला स्वतःला प्रयत्नही करावे लागतात. म्हणून आयुष्यात शिकण्यावरती लक्ष द्या, डिग्रीवरती नको, कारण तुमचं शिक्षणच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल ना की डिग्री. आणि त्या डिग्रीमुळे तुम्ही नक्कीच काहीतरी गमावून बसाल आणि भरपूर काही गोष्टी या तुम्ही अनुभव देखील घेऊन बसाल. म्हणून आणखी खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि त्यासाठी आपण आतोनात मेहनत करत असतो आणि ती मेहनत खूप काही आपल्याला शिकवून जाते. आयुष्यात शिकण्याकरता लक्ष द्या, म्हणून तुम्ही फक्त त्या गोष्टी शिका ज्या तुम्हाला आवडतात आणि त्यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळतो. कारण जीवन निघून जाईल आणि पैसा राहून जाईल, मग तुम्ही काही आनंद घेऊ शकत नाही. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा आपल्याला ओळख दाखवतात आणि ते आपल्याला विचारत असतात. म्हणून आपल्याजवळ सर्व काही आलं तेव्हा सर्व काही लोक आपल्याजवळ येतील, पण काही नसताना तेव्हा जी लोक येतात त्यांना शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे. असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काही हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते, ती म्हणजे अनुभव. आणि तो अनुभव आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. म्हणून माणूस बदलत नाही, बदलते ती परिस्थिती, पण कायम राहते ती फक्त मैत्री. आणि देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातली सगळी दुःख ही संपली आहेत
आणि ती दुःख ती मित्र हे वाटून घेत असतात. म्हणून तसेच तुम्ही चांगले मित्र बनवले पाहिजे. नशिबात असलेलं प्रेम आणि गरिबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही आणि धोका देऊही शकत नाही. म्हणून मुक्तीसारखी तीव्रता नाही, आनंदासारखा आनंद नाही, लोभासारखा आजार नाही, उदारतेसारखा मात्र धर्म नाही. म्हणून कल्पनेवर पायासारखा दुसरा कोणताही धर्म असू शकत नाही आणि लालसासारखा दुसरा शत्रू नाही, कृपासारखा दुसरा कोणताही छाटणी नाही. तसेच आनंदाच्या बरोबरीने विपुलता अजिबात नसते. म्हणून घराची योग्य योजना ही घराची भव्यता आहे. तृप्ती ही घराची लक्ष्मी आहे. तृप्ती ही घराची महती आहे. अनुकरणीय स्वभाव म्हणजे घराचे शिखर आहे आणि शेजारपण घराचा आनंद मात्र नक्कीच होऊन जातो. म्हणून मनुष्याला प्रथम मतलब असल्याशिवाय त्याला कोणीही धर्म नसतो. अनुकूलतेने वागणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहानुभूतीने वागले पाहिजे आणि तसाच विचार चांगला केला पाहिजे. महान विचार, सकारात्मक भावना आणि स्वीकार हे आचरण हे जीवनाचे खरे विपुलता आहे. आणि खरे यश मिळवण्याचा मुख्य सर्वात आदर्श मार्ग म्हणजे इतरांना यशस्वी होताना पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि आनंदात असंख्य सदस्य असतात. जी व्यक्ती टिकून राहण्यात भाग घेते तीच आपली खरी सोबती असते आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकत असते. म्हणून संस्कार आणि विकास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो मात्र प्राणी असतो आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नसतातही. म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर जास्त मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळी चांगली म्हणतात. प्रत्येक व्यक्ती ही कोणाला तरी नावेही ठेवतच असतात. म्हणून शांत राहून आपलं काम करत राहा, कारण कोणतीच गोष्ट ही शेवटपर्यंत नाही आणि ती शेवटपर्यंत असणारही नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वाईट काळात माणूस स्वतःच्या कामाला येतो. लोक फक्त आपल्या वाईट काळाची मजा घेतात आणि ती मजा नक्की शेवटपर्यंत घेत असतात आणि ते आपल्याला कधी साथ मात्र देणार नाही. म्हणून जेव्हा माणसाला एकांत आवडायला लागतो तेव्हा माणूस स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो आणि स्वतःसाठी सर्व काही करत असतो. म्हणून इथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आणि नक्कीच सर्वजण भरपूर काही कामात व्यस्त आहेत आणि त्यांना त्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणून माणूस पण आपलं जर मरून गेलं असेल तर मग आपण जीवन जगून काही फायदा नसतो. फक्त मोठमोठ्या गोष्टी करणे ही आजकाल सर्वात मोठी बिमारी बनली आहे. जगा आपण कोणता तरी मोठ्या कारणासाठी जगा, नाहीतर तुमचं जगणं हे जगणं नाही बरं का, आणि ते काहीच असू शकत नाही. म्हणून आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी असायला हवी आणि म्हणून तुमचा स्वभावही चांगला असायला हवा. तुम्हाला जर जीवनात सुखी राहायचे आहे तर सुख बाहेर नाही स्वतःमध्ये शोधा, मग ते नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि जवळ घेणारा आपल्याला कोणतरी असावा लागतो आणि आपला ऐकणाराही कोणतरी जीवनामध्ये आपल्या पाहिजे असतो. माणसाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याचा वाईट काळ सुरू असतो आणि त्याच्याजवळ एक रुपयाही नसतो आणि सगळ्यांची त्यांची साथ सोडलेली असते. पण हाच काळ माणसाला भक्कम बनवतो आणि काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी तो त्या माणसाला प्रेरणा नक्कीच देत असतो आणि त्यातून नक्कीच काहीतरी भलाढ्य मोठं होणार असतं, हे मात्र निश्चित. म्हणून आपलं आयुष्य एका वर्षाने कमी झालं म्हणून आपण दरवर्षी सेलिब्रेशन करतो आणि आपण त्याला वाढदिवस म्हणतो. हे किती चुकीचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आज लढाल तर उद्याचं यश तुम्हाला असेल. आज फक्त बघत बसाल तर मग उद्याचं स्वप्नच असेल, हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक वेळी माणूसच चुकीचा नसतो, कधी कधी वेळ देखील चुकीची असते. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका, कारण वेळ खराब आहे, तुम्ही नाही. एवढं फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि संघर्ष जीवनामध्ये आपण नक्कीच करायला सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळा नको वाटायची. आता असं वाटतंय की शाळेत होतो तेच बरं होतं, कारण ही शाळेच्या बाहेरची दुनिया फार वेगळी आहे आणि फार वेगळं आयुष्य आपलं बनवून गेलं आहे. म्हणून आपण यश जरी एका दिवसात मिळत नसलं तरी एक ना एक दिवस ते नक्कीच मिळतं. तुम्ही फक्त मेहनत करत राहा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण त्यावरच आपलं आयुष्य चालू आहे आणि त्यामुळेच आपण जगत सुद्धा आहोत. म्हणून आयुष्यात असा रस्ता निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आईवडिलांच्या संस्कारावर नक्कीच बोट नको उचलायला आणि ते उचलायलाही नको पाहिजे. म्हणून दुसरं कोणी तुमचं आयुष्य बदलू शकणार नाही, तुमचे विचारच तुमचं आयुष्य बदलू शकणार. कारण आपण जसा विचार करतो तसेच बनण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तसेच आपण बनत असतो. म्हणून चांगले दिवस येण्यासाठी आधी वाईट दिवसांची लढावं लागतं आणि ते लढावंच लागणार आहे. म्हणून आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या ना तरी हसणं कधी सोडू नका, कारण हसणं सोडून आणि टेन्शन घेऊन अडचणी कमी आणि थोडी होणार नाहीत. म्हणून त्या अडचणी तशाच राहणार आहेत. फक्त आपण आयुष्य चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने जगायला पाहिजे, एवढंच मात्र निश्चित.
म्हणजे आयुष्यात संघर्ष करण्याची भीती वाटत असेल ना, तर जिथे आहात तिथेच राहणार हे नक्की. कारण संघर्षाचा तुमच्या आयुष्यात बदल घडून आणतो आणि तेच तुमचे आयुष्य नक्कीच चांगलं करू शकतो. म्हणून आयुष्यात जे आपल्या ध्येयासाठी पेटून उठत नाही त्यांना यश तर सोडाच, पण अपयश सुद्धा मिळत नाही. कारण यश मिळवण्यासाठी अपयश मिळणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि अपयश हे आपल्याला पुन्हा एकदा यशस्वी होण्याची संधी आयुष्यात देत असतं. आणि आयुष्यात कुठे ब्रेक मारायचा आणि कुठे वेग वाढवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपण कुठे शांत बसायला हवं आणि कुठे बोलायला हवं हे ज्याला समजलं ना, तो आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकू शकतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो चांगलाही होऊ शकतो. म्हणून तुम्ही फक्त कोणतेही काम करताना घाई गडबडीत करू नका. कारण तुमची छोटीशी चूक सुद्धा फार महागात तुम्हाला पडू शकते. आणि काल आपल्यासोबत काय घडलं हे विसरून जा. उद्या आपल्याला काय करायचंय याकडे जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हा एकट्यानेच करायला शिका. कारण मशानात आणि राजाच्या सिंहासनावर माणूस एकटाच असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. फक्त आपल्याला माहिती असतं की आपल्या आयुष्यात काय चाललंय ते. म्हणून त्यामुळे दुसऱ्यांच्या पद्धतीने चालण्यापेक्षा आपल्या पद्धतीने चाला, नाहीतर दुसऱ्यांच्या हातातील कठपुतली होऊन बसाल हे मात्र नक्कीच. आणि आयुष्यात मागे वळून पाहता येतं, पण मागे फिरून जाता येत नाही. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भरभरून आपण जगला पाहिजे आणि वर्तमान काळात आपण सर्व विचार केला पाहिजे. आणि थोडक्यात यशस्वी होणं म्हणजे नक्की काय आहे, तर आपण एक छोटंसं झाड लावायचं, ते मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आणि मग त्या झाडाची फळं आपण खायची. म्हणजे आपण यशस्वी झालो हा त्याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतं. आणि प्रयत्नही तितक्याच नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण केले पाहिजे. आणि आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतो आणि तो बिझी असणारच आहे. कारण हे युग तसं चालू आहे आणि हे कलियुग चालू आहे. इथे कोणावरही विश्वास आपल्याला ठेवता येणार नाही. खरं सांगायचं तर या जगात फक्त यशस्वी लोकांनाच किंमत आहे. म्हणून आपण यशस्वी व्हायचं आहे हाच त्याचा मागचा मोठा उद्देश असतो. यशस्वी आपण झालो नाही तर आपल्याला कोणीहीच इज्जत देत नाही हे मात्र निश्चित. आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी सुद्धा 2-3 वर्ष लागली, तर मग यश एका दिवसात कसं मिळेल? यशस्वी होण्यासाठी सुद्धा वेळ तर लागतोच आणि वेळ लागणारच आहे. म्हणून आयुष्यात काही नाही शिकलात तरी चालेल, पण माणसं ओळखायला शिका. कारण माणसं जशी दिसतात ना तशी ती नसतात आणि शेवटपर्यंत ती आपल्या सोबतही नसतात. म्हणून जसे आहात तसेच राहा. कारण डुप्लिकेटपेक्षा ओरिजिनलला जास्त किंमत असते आणि ती किंमत आपण टिकून ठेवली पाहिजे. एक छोटासा चुकीचा निर्णय सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य बिघडवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी कोणताही निर्णय घेताना तो विचार करून आणि योग्य तो निर्णय आपण आयुष्यात घेतला पाहिजे. तुम्ही जे दुर्लक्ष करता त्याबद्दल सावध राहत जा. कारण काही वेळा तुम्ही जे दुर्लक्षित करताना तेच जास्त गरजेचं असतं आणि तेच तुम्हाला नक्कीच मिळवायचं असतं आणि ते कधीच सोडायचंही नसतं. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवरती काही बंधने आपल्याला घालायला लागतील आणि ती बंधने घालण्यासाठी आपण तयारीत असलो पाहिजे. आणि तुम्हाला माहित नाही आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट गमावली आहे आणि ते म्हणजे तुमचं बालपण. आणि तेच तुमचं खरं आयुष्य होतं आणि त्यातच तुम्ही खरे जगतही होता. म्हणून आज लोकांना लवकर यशस्वी व्हायचं आहे, कारण त्यांना दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि हीच गोष्ट त्यांना कमकुवत बनवते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रगती करू देत नाही. म्हणून सर्वात मोठी रिस्क ही तुम्ही रिस्क न घेण्यात आहे. आजच्या या बदलत्या जगात तुम्ही रिस्क घेतली नाही तर तुम्ही अपयशी झालाच म्हणून समजा आणि तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आणि कधीही तुमचं नातं हे कधीच टिकून राहणार नाही. कारण तुम्ही यशस्वी नसलात तर कोणतीच व्यक्ती तुमच्या वाट्याला येणार नाही आणि तुम्हाला काहीही सांगणार नाही. कारण ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं करत असणार आणि ती तुम्हाला कधीही सांगू शकणार नाही आणि कधीही बोलू शकणार नाही. म्हणून आपण फक्त आपल्या विचारांवर आणि आपल्या ध्येयावर नक्कीच आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या ध्येयावर आपण लक्ष दिलं तर आपण त्या आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो आणि त्या ध्येयाच्या पुढे वाटचाल करून आपण काहीतरी मिळवू शकतो. म्हणून गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्याही आपल्याला समजत असते. आणि वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा समोरच्याला माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे त्रास होतो, तर ती व्यक्ती जाणून बुजून तीच गोष्ट करत असते. म्हणून एकदा मनातून माणसे उतरली ना तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टींचा आपल्याला थोडा पण फरक पडायला नको. ती बदलली तिथेच आपला विषय संपलेला असतो आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय असं समजतात त्या व्यक्तीपासून दूर गेलेलं कधीही चांगलं. उगाच आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात नक्कीच प्रॉब्लेम नको असतात आणि काही नाते आपल्यासाठी बनलेले नसतात. आपण उगाच त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं नसतं
आणि ती व्यक्ती पण आपली नसते आणि शेवटपर्यंत होत नाही. म्हणून तुम्ही फक्त जीवनामध्ये इमानदारी आणि प्रामाणिकपणा हा ठेवला पाहिजे, तरच तुम्ही आयुष्य हे चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रूपाने तुम्ही जगू शकता. कारण इमानदारी आणि प्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकवत असतो आणि चांगल्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असतो. कारण या गोष्टी करत असताना आयुष्यातून जो आलेला अनुभव असतो तोच आपल्याला शिकवत असतो आणि त्यातून आपण शिकायला सुद्धा पाहिजे. म्हणून मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिने जे बघितले नाही ते ती उत्तम रंगवून सांगू शकत नाही, हे मात्र निश्चित. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करणार आहे. आणि संघर्षाच्या कुरुक्षेत्रात स्वतःला सिद्ध करताना ओळखीचेच काटे मनाला जास्त रुतत असतात आणि तेच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मनाशी प्रेमाची गाठ बांधून तू सुखी हो, तो होईल तुझा कृष्ण, तू त्याची रुक्मिणी हो. आणि असं जे जीवन नक्कीच आपण जगायचं आहे. आयुष्यातील प्रत्येक घडी आपल्याला मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते आणि काही ना काहीतरी ऍडजस्ट त्याला करावंच लागत असतं. म्हणून सुखाच्या मागे धावताना आपली माणसं जपायला शिका. कारण सुखाचा उपभोग घेताना सोबत प्रियजन नसतील तर ते सुखही दुःखाप्रमाणे आपल्याला भासेल. आणि सुखाच्या मागे धावताना नक्कीच आपण त्यांना जपलं पाहिजे. संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते, कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते, पण ज्ञान आपले रक्षण करते आणि आपल्यासाठी नक्कीच ते पुढाकार घेत असते. म्हणून माणसाने त्याचा विचार करावा. ज्यांना आपण आवडतो, नाव ठेवणारे असेल काय नसेल काय, त्याने असा काय फरक पडत नाही आणि त्याचा विचार आपण नक्कीच करायचा नसतो. समस्येचा शेवटचा उपाय म्हणजे क्षमा. एकतर करा किंवा मग मागा. हेच दोन्ही नक्कीच तुमच्याकडं हे पर्याय असतात आणि हेच पर्याय तुम्ही अवलंबले पाहिजे. आणि त्यानुसार आयुष्यात जीवनात तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतील आणि त्या शिकत शिकत तुम्ही पुढे जीवनात वावरायचं आहे. विचार करावा दुसऱ्याचा, मनाचा आणि मानाचा, तरच टिकून राहील जीवनात नाजूक बंद नात्यांचा. आणि ते नातं आपण टिकून ठेवू आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही राहील. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त माऊली म्हणतात तसं करा. जीवनात समाधान शोधलं की तक्रारी आपोआप तुमच्या कमी होत असतात आणि तक्रारी तुम्ही कोणासोबत करत सुद्धा नाही. फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा. आजकाल लोक गरज पडल्यावर रुईसारखं नरम होतात आणि गरज संपली की सुईसारखं टोचत असतात. म्हणून जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचंच वशीला चालत नाही, कारण कर्म हे सगळ्यांकडून वसूल करत असतं आणि कर्म हे कोणाला सोडत नसतं. कारण त्याला माहिती असतं की कोण व्यक्ती कसा वागलाय आणि कोण व्यक्ती कसा जगलाय, हे त्याला सगळं काही समजत असतं. आणि आपल्या आयुष्यातील आपल्याला जगण्याचे रस्ते आपण शोधायचे असतात. कारण नशिबाच्या पावलांचे ठसे कधीच सारखे नसतात आणि स्पर्श सुद्धा कधी कधी बरंच काही सांगून जातो. आपल्या माणसांना आपल्या मनांशी सहज तो जोडून जातो. आणि मित्रांनो, हरलेल्या मनाची आशा आहेत आपले स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत आपले स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी, पडल्यावरती घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावल्याने स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही नक्कीच गुरु स्वामी समर्थांना माना आणि ते तुम्हाला सर्व काही देतील. आणि गुरु कोणाचं वाईट नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवत नाही आणि तुम्हाला चांगलेच आशीर्वाद आपले स्वामी देतील. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते आणि हे मात्र निश्चित. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे समोरच्याची कदर आपण नक्कीच केली पाहिजे. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात आणि ती चांगलीच कर्म तुम्ही केली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही देवाची ओढ तुम्हाला लागली पाहिजे. कारण जेव्हा देवाची ओढ तुम्हाला लागेल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगलं वाटत जाईल आणि सर्वच लोक तुमच्याशी चांगलं बोलत जातील. कारण देवाची ओढ ही खूप चांगली असते आणि ती शेवटपर्यंत टिकून राहत असते. कारण देव आपल्याला सर्व काही शिकवत असतात आणि सर्व काही आत्मबोध आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी म्हणतात की बाळा, किती खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर, हार मानू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या पाठीशी राहणार आहे, हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून नक्कीच पुढचं पाऊल ठेवून तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी बदलू शकता आणि भरपूर चांगल्या गोष्टी ह्या बनवू शकता. वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःचं एक छोटंसं का होईना साम्राज्य तयार करा. कारण लोक जेव्हा भेटतात ना, तेव्हा ते पहिलं तू कसा आहेस नाही तर तू सध्या काय करतोस हे मात्र विचारायला पुढे सरसावतात. आणि जोपर्यंत पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. कारण यश मिळवण्यासाठी सतत चालत राहावं लागतं आणि ते चालवत राहावं लागणार आहे, तरच लोक आपल्याला नक्कीच चांगलं म्हणतील सुद्धा. म्हणून इथे आपल्यालाच करावं लागतं. कारण इथे आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं आणि कोणी असणारही नाही. कारण आपल्याही दुसऱ्यासाठी कोणी नसतं.
म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा याचा अर्थ होत नाही. असंही होऊ शकतं की तुम्ही एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत आहात आणि ती मोठी लढाई तुम्ही जिंकणार आहात. आणि आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावेच लागले आणि ते द्यावेच लागणार आहे, कारण त्याच गोष्टी आपल्याला मोठं बनवत असतात आणि आपल्याकडून भरपूर काही गोष्टी या करून घेत असतात. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत राहतात आणि त्या बदलणार सुद्धा आहेत. म्हणून जोपर्यंत तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात आवड निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणं हे अशक्य आहे आणि ते यश तुम्हाला मिळू शकणार नाही, कारण तुम्हाला त्या गोष्टीत आवड निर्माण करावी लागेल आणि तरच तुम्हाला ते यश मिळणार आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वामींविषयी आपुलकी ठेवा आणि स्वामींविषयी नक्कीच प्रेम तुमच्या मनात आलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला सर्व काही चांगल्या गोष्टी या समजतील आणि स्वामी असे चांगले आशीर्वाद तुम्हाला देतील की तुम्ही जीवनामध्ये काहीतरी उच्च स्तराचं करू शकता आणि काहीतरी गोष्टी तुम्ही चांगल्या मिळवू शकता. आणि हा स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढेच अशा एका चांगल्या आणि गोड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.